मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले असून जनता जनार्दनाचा आशीर्वाद आपल्याच पाठीशी असल्यामुळे येत्या 4 जून रोजी आपणच विजयाचा गुलाल उधळू असा ठाम विश्वास जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी बोलताना सांगितले आहे। जालना लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी मतदारसंघातील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आभार दौरा सुरू केला। या पार्श्वभूमीवर जालना शहरातील महाविकास इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची व्यापक बैठक शहरातील हॉटेल मधुबनच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राकाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, काँग्रेस जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद, राकाचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, दीपक भुरेवाल, अंकुश राऊत, भाऊसाहेब काळे, नंदाताई पवार, मनकर्णाताई डांगे, बदर चाऊस, रमेश गव्हाड, राजेंद्र राग, बाबू पवार, वसंत जाधव, संजोग हिवाळे, दिनकर घेवंदे, साईनाथ चिन्नादोरे आदींची उपस्थिति होती। एक वोट भी वाया नहीं जाना चाहिए। अब हम लोग काउंटिंग को बैठते हैं तो उधर का 9 अपने यहाँ 6 दिखता है। ऐसी बहुत सारी, इसलिए मैं कहता हूँ सेलेक्टेड लोग जिनको समझता है शेख साहब, ऐसे लोगों को वोटिंग को बिठाए जालना मतदार संघ के अंदर। और मैं कल्याण राव से रिक्वेस्ट करता हूँ, बाबूराव भी है, बबलू जी है, सभी जितने भी है, जितने भी बदनापुर है, पैठन है, गोवर्धन है, जाफराबाद है, कि जिसको समझता उसको ही बिठाए। नहीं तो क्या होता है, गोल करने में बहुत सारे लोग पक्के होते हैं और इसलिए हमको यहाँ सावधानी बरतना पड़ेगा, क्योंकि आज जल्लोष 35 साल के बाद पहली बार हमारे यहाँ को गुलाल गिरने का चक्कर में और हम लोग जेसीबी से गुलाल उड़ाने वाले हैं, क्योंकि हमारा बैकलॉग बहुत पुराना है और जेसीबी से उड़ाने वाले हैं। इसलिए हर चीज़ को हम लोगों ने सोच के करना चाहिए। और मैं सभी से बोलता हूँ कि भाई जिसको बाहर रहने का वो मेरे साथ रहना, अंदर रहीम भाई आप मेरे साथ ही रहेंगे। ऐसे बहुत सारे दोस्त हैं जो मेरे साथ बाहर रहेंगे, अरे तुम मॉनिटर करेंगे मेरे को कैलाश से बराबर चल रहे कि नहीं बोल के। ऐसे बहुत सारे लोग हैं, बहुत सारे लोगों को लगता है कि हम अंदर बैठेंगे, लेकिन लिमिटेड लोग, अच्छे लोग और जिनको समझता है ऐसे लोग बिठाइए। विजय निश्चित 101% आज अपनी है। बसलेले आहात आणि आम्ही सकाळी 7 पासून फिरतोय। गोला पांगरीला दौरा सुरू केला, पूर्ण ग्रामीण भाग प्रत्येक ठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानून या आजच्या दौऱ्याची सांगता आज या जालना शहरामध्ये होत आहे। प्रत्येक ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास की मी माझ्या गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केल्या कारणानं आपल्या गावामध्ये 70% मतदान हे कल्याण काळे साहेबाला पडणार आहे, हे ऐकून आमची कानं सुखावली। आम्हालाही बरं वाटलं की आता फक्त 4 तारखेला या निकालाची आपल्याला प्रतीक्षा आहे आणि यामध्ये निश्चितपणानं काळे साहेब प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार आहे। ही पहिली निवडणूक मी बघितली साहेब की या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष हे नावाला असतात, पण मित्रपक्षांमधले अनेक लोक एकमेकांचा पाय ओढून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करीत असतात। पण ह्या पहिल्या निवडणुकीमध्ये मी बघितलं की या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, घटक पक्षांनी अत्यंत प्रामाणिकपणाने या कार्यकर्त्यांनी काम केलं। सर काय सांगणार, लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही आता आभार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे, कसा प्रतिसाद आहे सध्या? प्रतिसाद तर खऱ्या अर्थाने 13 तारखेपर्यंत सगळ्यांनी देऊन टाकला प्रतिसाद, जो द्यायला पाहिजे होता तो। परंतु कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट, मेहनत, त्यांनी केलेले फार मोठं जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि त्या माध्यमातून आम्हाला घरी थांबण्यापेक्षा आपण त्यांचे आभार मानावे, त्यांना धन्यवाद द्यावे आणि त्यांना जाऊन भेटावं की तुम्ही फार मोठी जबाबदारी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद द्यायला, त्यांचे आभार मानायला खऱ्या अर्थाने या ठिकाणी दौरा करायला आलो आणि म्हणून या दौऱ्यामध्ये एका विधानसभा क्षेत्राकरता पूर्ण 1 दिवस आम्ही या ठिकाणी फिरलो। सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड अशी तुडुंब गर्दी, त्या प्रत्येक ज्या ठिकाणी आम्ही
त्या याच्या बैठका लावल्या होत्या आभार प्रदर्शनाचा, किंबहुना त्यांना धन्यवाद देण्याच्या. तिथं फार मोठा प्रतिसाद, उत्साह कार्यकर्त्यामध्ये होत होता आणि कार्यकर्ते व्यक्त होत होते की आमच्या गावामध्ये इतकी लीड मिळेल, आमच्या गावामध्ये एवढी लीड मिळेल आणि मला शुभेच्छा देत होते. काही लोक ॲडव्हान्समध्ये अभिनंदनही करत होते. त्या सगळ्यांना मी इतकंच म्हणेल की मला आपल्या सगळ्यांचे आभार मानणं, धन्यवाद देणं यापेक्षा मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि भविष्यात त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. सर, 13 तारखेला उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे. 4 तारखेला निकाल लागणार आहे. काय संभाव्य निकाल होऊ शकतो? निकाल मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतो, 100% निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच आहे. त्याच्यामुळं काय काळजी करण्याचं कारण नाही. एवढा प्रतिसाद मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी इंडिया विकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी मला दिलेला आहे. त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये काही शंका नाही. मतदारांची जी काही टक्केवारी वाढलेली याचा नक्कीच फायदा होईल आपल्याला असं वाटतं. कसं आहे, मतदाराची टक्केवारी वाढली तर कोणाला फायदा होईल, कोणाला तोटा होईल, ह्या पारंपरिक पद्धती आता बंद झाल्या आणि एकेकाळी 10 लाख मतदान होतं. यावेळेला आता जवळजवळ 19-20 लाख मतदान आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकच यावेळेला लोकशाही, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना जिवंत राहावी, या देशात लोकशाही जिवंत राहावी, याच्यामध्ये समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदानाला दिला आहे, सर्व समाजाने. आणि त्याच्यामुळं मग मतदानाचा टक्का वाढला आहे. बाकी टक्का वाढल्याचा फायदा आणि तोटा नाही. टक्का वाढला आणि घटला याचा फरक नाही, परंतु जनतेने ही लोकशाही जिवंत होण्यासाठी स्वतःहून घरातून निघून प्रखर उन्हामध्ये मतदान केलं आहे. त्याच्यामुळे यावेळेला लोकशाही टिकावी याच बाजूने, महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान होईल याची मला खात्री आहे. प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना.